अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। तर व्हिडिओज कुठेही स्किप न करता हा संदेश संपूर्ण ऐका। संदेश ऐकून तुमचं जीवन 100% बदलून जाईल। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील। स्वामी महाराज म्हणतात, अरे हा त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही, आमचे स्मरण करा देहभान विसरून, मग आम्ही हळूवार येऊ मागून आणि कानात जाऊ सांगून की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आयुष्यातील चुका खोडता जरी नाही येत असल्या तरीही दुरुस्त त्या नक्कीच करता येतात। संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हा, कारण ज्यांचं मन मोठं असते त्यांच्या मनामध्ये परमेश्वराचा वास असते। त्रास देणारी विसरून जातो, पण सहन करणारा आयुष्यभर मात्र लक्षात ठेवतो। उपकाराची परतफेड करता येत नसते, जाणीव ठेवणे हीच परतफेड असू शकते। स्वामी महाराज म्हणतात, नात्यांची कदर ही पैशासारखीच करा, परंतु कमावणं मात्र खूप कठीण असतं। आपला आनंद आणि दुःख आपल्यावर अवलंबून असतं, इतरांवर नाही। विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुखी असते। तर तक्रार आणि अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवा। मनात आलं की बोलून मोकळं व्हायचं, नाहीतर कधीकधी वादळ येतात आणि सगळं उद्ध्वस्त करून जातात। समोरचा व्यक्ती जर आपल्याला समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं हे दोन्हीही व्यर्थच आहे। सगळं जग पाहिल्यावर कळालं, आईपेक्षा सुंदर या जगात काहीच नाही। दुसऱ्यांच्या चुका नेहमी दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो। समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते। स्वामी म्हणतात, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसालाही बरं करते, पण खिचडी जर हे तुमच्या डोक्यात शिजली तर चांगल्याही माणसाला ते आजारी पाडते। म्हणून कोणाचं किती ऐकायचं आणि किती सोडून द्यायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं, कारण कानं भरणारी भरपूर असतात, पण चांगले मार्ग दाखवणारे या जगामध्ये फार कमी असतात। आपले म्हणून विश्वासघात करणारे भरपूर असतात, पण आपलं म्हणून हात धरून चालवणारे चांगल्या मार्गावर तुम्हाला कधीच भेटणार नाही, फार कमी असतात। भाकरी एकच असते, पण भाकरी मिळवण्यासाठी जो पळत असतो त्यास गरीब, तर भाकरी पचवण्यासाठी जो पळत असतो त्यास श्रीमंत म्हणतात। जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं असतं। आपल्या जवळच्या माणसाला सगळं सांगावं लागत नाही, काही गोष्टी तो स्वतःहून समजून घेते। आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही। माणसाचा आधार ही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो। कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोलले जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात येतं। जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त शांत राहा, वेळ स्वतः साक्ष देईल। हातातली काठी ही नावाला असते, खरा आधार तर विश्वासाने हातात घेतलेला हातच असतो। मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारं मात्र या जगात कोणीच नसतं। लक्षात ठेवा, जो तुम्हाला मस्का लावणार नंतर तोच तुम्हाला चुना लावणार आहे, कारण विश्वासघात करणारी माणसं नेहमी गोड बोलणारी असतात। म्हणून जास्त गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका, ते कधीही तुम्हाला फसवून निघून जाणार, याची काळजी घ्या। विश्वास किती ठेवायचा आणि किती नाही ठेवायचा हे आपण आपलं ठरवायचं असतं, कारण नंतर रडण्यापेक्षा आधीच सावध झालेलं कधीही उत्तम असतं।
अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वाईट वेळ आहे रे, ते फक्त थोडे प्रॉब्लेमच येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबतच होत आहे. कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहे तर उद्या नाही. मस्त आहे ते आयुष्य, एन्जॉय करा, आनंदी राहा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जा. बघा, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ उरसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळूनच बाकी बोलणं चालू ठेवावं. रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचं आहे त्यांनी पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरंग लावणारी असते. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल हा नंदी होतो, सामान्य माणूससुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात. धूप राख होत नाही तर भस्म होते. निरांजन नंदादीप होते. दूध दही पंचामृत तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरू होतो. जीव शिव होतो. म्हणूनच देवाची याद्वारे बसावे क्षणभरे. परमेश्वर म्हणतो की बाळा, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना कधीच करू नको. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असला तर स्वतःच्या सुखाची काळजी अजिबात करू नको. पण एखाद्या व्यक्तीला आनंद देत असेल तर तुझ्या जीवनात आनंद हा नक्कीच येणार आहे. कारण परमेश्वर म्हणतो, आपण जर कोणासाठी कुठे चांगले करत असलो तर परमेश्वरसुद्धा आपल्यासाठी कुठेतरी चांगलं हे ठेवलेलंच असतं. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागायची क्षमता असते, ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते. कारण ह्या गोष्टी दोन माणसाचा स्वभाव सांगतात. संगत करावी तर स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांशी करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड हे कधीच येत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई नक्कीच टाईप करा. तर स्वामी भक्तांना असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.